नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. नवरात्र पर्व चालू आहे आणि ह्यातच कालच आपल्याला एक अतिशय आनंदाची अशी बातमी मिळालेली आहे, ती म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या निमित्ताने सर्व मराठी भाषा प्रेमिकांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते. आपण जेव्हा भाषा म्हणतो तेव्हा त्या भाषेची गोडी लागण्यासाठी किंवा त्या भाषेची एकूणच जडणघडण जी होते ती घरात होते आणि दुसरी म्हणजे शाळेत होते. भाषेची गोडी लावण्यामध्ये शिक्षकांचं अतिशय मोठं असं योगदान असतं. उद्या आहे जागतिक शिक्षक दिन आणि त्यानिमित्ताने आज आपण 2 शिक्षकांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की पुस्तकाच्या बाहेर काय काय शिक्षण असतं त्याविषयी. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आपण जाणून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे पुस्तकांच्या पलीकडील शिक्षण. आणि खरोखरच आज आपण बघितलं तर ही काळाची गरज आहे की मुलं जेव्हा पुस्तकाच्या पलीकडे जाऊन काहीतरी शिकतील तेव्हाच त्यांचा सर्वांगीण विकास होईल. तर पुस्तकांच्या पलीकडचं हे शिक्षण शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत 2 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांकडून. आज आपल्याबरोबर आहेत सागर बगाडे सर, कोल्हापूरहून आलेले आहेत आणि आपल्याबरोबर आहेत मांतय्या बेडके सर, जे गडचिरोलीहून आलेले आहेत. दोघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. मनपूर्वक स्वागत. खरं तर शिक्षणाचा पाया कसा रचला जातो आणि मुलं कशी घडतात या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कलेचं किती महत्त्व आहे शिक्षणामध्ये त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि गडचिरोलीसारख्या भागामध्ये मुळात मूलभूत शिक्षण घेणं हेच एक आव्हान आहे का याविषयी देखील चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, आपल्या तज्ज्ञांशी बोलणार आहोत, पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनी चित्रफीत. पाहूया. भारत सरकारतर्फे नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील 2 शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी महाराष्ट्रातील SM लोहिया हायस्कूल कोल्हापूर येथील शिक्षक सागर चित्तरंजन बगाडे यांनी महत्त्वाचे कार्य करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलं आहे. कलेच्या माध्यमातून मुलांची आंतरिक शक्ती, सृजनशीलता जागृत करून कलेच्या माध्यमातून लोकनृत्याचे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षणातील या समर्पणामुळे सरकारनं श्री सागर चित्तरंजन बगाडे यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार 2024 सन्मानित केला आहे. तसेच गडचिरोली येथील जिल्हा परिषद अप्पर प्रायमरी डिजिटल स्कूलमधील शिक्षक असलेले मांतय्या चिन्नी बेडके यांनी शिकवण आणि शिकवण्याच्या उद्दिष्टाने विद्यार्थ्यांना बोलक्या भिंती हा अभिनव उपक्रम राबवून मुलांमध्ये शब्द भांडार वाढवून वाचन आणि संभाषण कौशल्य विकसित केलं आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी यांनी विविध स्पर्धांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल घेत माननीय मांतय्या चिन्नी बेडके यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार 2024 सन्मानित केला आहे. सागर बगाडे आणि श्री मांतय्या बेडके यांच्या शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कार्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. नक्कीच या दोघांच्याही कामाविषयी आपण ह्या ध्वनिचित्रफितीतून जाणून घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम बगाडे सर आणि बेडके सर, तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन. तुम्हाला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे 2024चा.
तर आपण शिक्षणाबद्दल बोलणार आहोत, तुमच्या कामाविषयी आणखी आपण खरं तर बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी मूलभूत जो प्रश्न असतो शिक्षणाचा, तर त्याविषयी मला तुमच्या दोघांकडूनही जाणून घ्यायचं आहे की शिक्षण म्हणजे लहान मुलांसाठी विशेषतः की काय असतं. सागर सर, तुम्ही काय सांगाल आधी? माझ्याकडे 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग असतात आणि ते एक आव्हानात्मक शिक्षण अशामुळे आहे की आता सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी इंटरनेट जवळ आलेल्या असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या इमोशन्स थोड्याशा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप व्हायला झालेले आहेत आणि ज्या रिअल इमोशन्स असतात, ज्या नातेसंबंधाच्या, त्या कुठेतरी संपत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा फार मोठा फटका त्या मुलांना बसतोय. ज्यावेळी ती एका साईडला टेक्नोसेव्ही होत आहेत, खूप सारखं तंत्रज्ञान त्यांना मिळते आणि त्याच वेळेला ते नातेसंबंध किंवा एकूण जगण्यातला आनंद काय असतो हे कुठेतरी विसरत जातात. आणि मग माझ्याकडे जो वयोगट आहे ना, तो नेमका या गटातला असतो, त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला आवडतं आणि मी त्याच्यामध्ये चांगला मला वाटतं की माझ्या शाळेचा किंवा माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा, संस्थेचा खूप चांगला वाटा आहे. की अगदी छोटंसं उदाहरण म्हणलं तर आपण सगळीकडे गॅदरिंग बघतो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम शाळांचे बघतो ज्याच्यामध्ये हिंदी गाणी असतात, पण माझ्या शाळेमध्ये मी संपूर्ण मराठी संस्कृती जपलेली आहे, संपूर्ण भारतीय संस्कृती जपलेली आहे. की म्हणजे दुर्गा स्तोत्र पण आमच्या इथं सादर केलं जातं, शिवाजी महाराजांच्यावरचे कार्यक्रम सादर केले जातात, मराठी अभिमान गीत मी 350 मुलांना घेऊन केलेलं होतं. क्या बात आहे. तर याच्यातून नकळत कुठेतरी त्यांच्या संस्कार होत असतात. बरोबर आहे. हे संस्कार खूप महत्त्वाचे असतात, विशेषतः लहान वयामध्ये किंवा शालेय वयामध्ये. सर, तुम्ही काय सांगाल बेडके सर, की गडचिरोली हा भाग आहे की तिथे शिक्षणाचं महत्त्व आज कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुमचा अनुभव काय आहे की कशा पद्धतीने शाळेतल्या मुलांना खरंच शिक्षणाचं महत्त्व वाटतंय की काय परिस्थिती आहे नक्की? मॅम, हा गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला अतिदुर्गम, संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यातल्या त्यात माझी ही शाळा आहे जिल्हा मुख्यालयापासून 210 किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि माझी शाळा आहे अति दुर्गम क्षेत्रामध्ये मोडतो. मी 2010 पासून या शाळेमध्ये काम कार्यरत आहे. आता सलग 14 वर्ष पूर्ण झालेला आहे. तर या शाळेमध्ये काम करत असताना जे दुर्गम भागातले जे विद्यार्थी आहेत आणि दुर्गम भागातले जे पालक वर्ग आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहापासून कुठेतरी दूर गेलेले असं मला त्या गावामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आढळला. आणि ज्यावेळी मी त्या शाळेत रुजू झालो त्यावेळीची पटसंख्या फक्त 8 होती आणि मला असं वाटलं की या भागातील जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांच्यामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करावा आणि यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण या दुर्गम भागात पण द्यावं असं वाटलं आणि त्यापासून माझ्या कामाला सुरुवात झाला. आणि या आता किती आहे सर पटसंख्या? आता 8 पासून आता 140 वर पोहोचलेला आहे. 8 पासून 140 म्हणजे नक्कीच एक मोठा आकडा तुम्ही गाठलेला आहे असं म्हणता येईल. आणि खरोखरच प्रत्येक भागामधलं जे शिक्षण असतं, शहरी भागामधलं, ग्रामीण भागामधलं, तर ते प्रत्येक शिक्षणाची आव्हानं वेगळी असतात, शिक्षणाचे प्रकारही वेगळे असतात. सागर सर, तुम्ही काय सांगाल की तुम्ही कला शिक्षक आहात, अजूनही आपल्याकडे कुठलंही कलाकार असो किंवा कला क्षेत्रात ज्याला करिअर करायचं असतं तर त्याला एक छंद म्हणून पाहिलं जातं, त्याला मुख्य प्रवाहाचा दर्जा मिळत नाहीये. तर हा कलेचा संस्कार तुम्ही कशा पद्धतीने मुलांमध्ये रुजवता? हा मुलांच्या मध्ये किंवा पालकांच्यातला एक तो विचारसरणी आहे की 8वी 9वी पर्यंत अभिनय, नृत्य, चित्र, शिल्प काहीही करणारा मुलगा असेल की तिथपर्यंत त्याला मोकळीक असते, नंतर मग आता 10वी आली अभ्यासाला लाग. पण मी अशा बऱ्याच पालकांना कन्व्हिन्स केलं की तुमचा मुलगा हा या क्षेत्रामध्ये यशस्वी होईल, तुम्ही त्याला संधी देऊन बघा. आणि मग ते सुरुवातीला नाही म्हणायचे, बरेच पालक म्हणाले नाही तसं काही नाही, आम्हाला ते इंजिनियर व्हायला ठरवलेलं आहे किंवा हे केलेलं आहे. त्या टिपिकल चापोरी बाहेर जात नव्हते. पण काही पालकांनी मला या संधीचा सांगितलं की तुमची जबाबदारी आहे, म्हणजे तुम्ही करा. आणि मग थोडंसं झटायला लागलं पूर्वी, पण आता मला अभिमानानं सांगा वाटतंय की आज इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण फिल्म इंडस्ट्री असेल, टीव्ही इंडस्ट्री असेल, या सगळ्यामध्ये माझी मुलं सगळीकडे आहेत. जवळजवळ 400च्या आसपास माझे विद्यार्थी आहेत की जे फक्त कला क्षेत्रातनं करिअर करून झालेले. खूपच मोठी. आणि मग ते एक मोटिवेशनल असं झालं की मग त्याच्यामुळे आता बाकीचे पालक मुलांना आपोआप सांगायला लागले की नाही म्हणले सर याच्या ड्रॉइंग चांगला आहे, ह्याला पुढे काय करायचं ते सांगा. एवढा छान चेंज व्हायला लागलाय तो. म्हणजे उदाहरण असलं की आपल्याला पुढे इतर पालक त्यांच्या डोळ्यासमोर एखादं उदाहरण असलं की ते करू शकतात.
पण अजूनही म्हणावं तेवढं त्याच्याबद्दल जागरूकता नाही आहे. तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की जे या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांनी की मुलांनी शिकलं तरी पाहिजे की मी म्हणतो की जास्तीत जास्त 11वी 12वी सायन्स करावं. कारण सायन्स शाखेतून पुन्हा तुम्हाला क्रिएटिव्ह आर्टकडे जाण्यासाठी खूप सारे चान्सेस आहेत. आणि जवळजवळ 300-325 कोर्सेस आहेत असे की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. प्रोडक्ट डिझायनिंग सारखं फील्ड आहे आणि होऊ शकतात मुलं. आर्ट डायरेक्टर आहेत, अनेक खरं तर कलाक्षेत्रातही संधी आहे. त्याविषयी देखील आपण आज जाणून घेणार आहोत. बेडके सर, मला असं सांगा की तुम्ही म्हणालात की 2010ला तुम्ही शाळेमध्ये रुजू झाला, 2000ला शाळा बहुतेक सुरू झाली होती आणि 8 ते 140 ही पटसंख्या तुम्ही वाढवलीत. तर ती नक्कीच अशी आपोआप वाढली नसेल, त्यासाठी तुमचे अनेक प्रयत्न असतील. तर त्यांच्याबद्दल, त्या प्रयत्नांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं तर या दुर्गम भागामध्ये काम करत असताना पटसंख्या वाढ करणे हा एक मोठी आव्हानात्मक परिस्थिती राहते. आणि आपण बघतो की दुर्गम भागामध्ये मॅक्झिमम जिल्हा परिषद शाळा कमी पटसंख्यावरून बंद होताना दिसत आहे. तरी मी या भागामध्ये कार्यरत असून हा पटसंख्या वाढीसाठी माझ्या या शाळेमध्ये विविध असे नवीन उपक्रम मी राबवायला सुरुवात केला. पहिले त्या लोकांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण केला. त्यानंतर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन शाळेमध्ये करू लागलो. त्यानंतर विद्यार्थी कलेमध्ये, क्रीडेमध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थी पुढे जाऊ लागले, त्यांच्या नाव येऊ लागला. तेव्हा पालकांच्या लक्षात आला की या शाळेतील काहीतरी नवीन गोष्ट घडत आहे, तर या शाळेत आपण आपल्या मुलांना दाखल करावा. आणि माझ्या गावातला एकच गाव नव्हे तर आजूबाजूच्या 10 ते 15 गावातील जे पालक आहेत माझ्या शाळेत घालायला सुरुवात केले. आणि अशा प्रकारे विविध उपक्रमांचे आयोजन करून शिक्षण पद्धतीत बदल करून अध्यापन करत असल्यामुळे 15 गावातील विद्यार्थी सध्या माझ्या शाळेत शिकत आहेत. अशा प्रकारे 140 पर्यंत पटसंख्या. म्हणजे आजूबाजूच्याही गावातले विद्यार्थी जेव्हा त्या शाळेत येऊ लागतात तेव्हा नक्कीच त्या गावातले आणि आणखी इतर गावातल्या विद्यार्थ्यांसाठी देखील ते एक प्रोत्साहन असतं. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊयात. आपल्याशी बोलतायत रवींद्र कुडाळकर जळगावहून. हॅलो, नमस्कार. आपला थेट प्रश्न विचारा. नमस्कार, कुडाळकर बोलतोय. बोला. सर्वप्रथम आपल्या दोघांचे हार्दिक अभिनंदन. माझे प्रश्न आपल्याला असे आहेत की पहिला प्रश्न असा की लहानपणापासूनचा आपला संघर्ष आणि तिथून पुस्तकापलीकडचं शिक्षण देतानाचा आदर्श राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत प्रवास हा प्रेरणादायी म्हणून तुम्हाला कसा वाटला, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की पुस्तकाबाहेरील शिक्षण देताना विद्यार्थी आणि पालकांचा तुम्हाला काही अभिप्राय कसे मिळाले. आणि तिसरा प्रश्न बगाडे साहेबांना मला असा आहे की पंतप्रधानांशी त्यांना संवाद साधण्याची संधी मिळाली, तो अनुभव, ती संवेदना कशी होती. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या तिन्ही प्रश्नांबद्दल धन्यवाद. त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे की लहानपणापासूनचा संघर्ष, आपल्या वैयक्तिक जीवनातला संघर्ष आज आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने दोघांनाही गौरवण्यात आलेलं आहे. सागर सर, तुम्ही काय सांगाल सुरुवातीला? माझं लहानपण थोडंसं सर्वसामान्यांच्या पेक्षा वेगळं होतं. कारण अनाथाश्रमात मी वाढलेलो होतो आणि मग पुन्हा एका दाम्पत्याने मला दत्तक घेतलं, पण तेही काही कालांतराने निधन पावले. त्यामुळं मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला त्यावेळेला. मग बरीचशी कामं करावी लागली. हॉटेलमध्ये कामं केली, स्वीपरची कामं केली, पण त्यातून एक होत गेलं की कुठल्याही कामाची लाज वाटेना झाली आणि काहीतरी नवीन त्याच्यामध्ये आपण करायला शिकायला मिळायला लागलं. ते संघर्षमय जीवन असून देखील मला वाटतंय की जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, जागृत असेल आणि तुमचं जर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला यश मिळतं. आणि आज राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचताना हा सगळा प्रवास मला कधी त्रासदायक तेव्हाही वाटला नव्हता, आत्ताही नाही. आणि मी प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणातून नवीन शिकत गेलेलो होतो. नक्कीच मला असं वाटतं की ही एक सकारात्मकता तुमची आहे की कितीही खडतर परिस्थिती आली तरी त्याची कुठेतरी काही आपण म्हणतो तक्रार न करता त्याच्यातून आपण जे शिकलोय ते देणं, आणि तेच कदाचित तुम्ही विद्यार्थ्यांना देखील देत असाल. बेडके सर, तुम्ही काय सांगाल की राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळणं ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे. तर तुमचा प्रवास कसा होता इथपर्यंतचा? मी गडचिरोली जिल्ह्यासारखा दुर्गम भागामध्ये राहत असताना हा माझ्या प्राथमिक शिक्षणाचा जो प्रवास होता
तो अत्यंत कळतर होता. तर जेव्हा मी पहिल्या वर्गामध्ये जेव्हा दाखल झालो तर आमच्या शाळेत, आमच्या गावामध्ये शाळा होती पण शिक्षक त्यावेळेला नव्हता, कारण की तो अत्यंत दुर्गम भाग होता. तर पहिला वर्ग आम्ही शाळेत गेलो पण शिक्षकच भेटला नाही. परंतु नंतर जेव्हा दुसऱ्या वर्गात आम्ही पोहोचलो तेव्हा एक शिक्षक त्या गावात आला. तर ते गावात राहून ते शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांचे नाव सुनील कुमार आईंचवार आहे, तेही आठवतं मला. तर त्यांनी आपला जीव ओतून त्या दुर्गम भागामध्ये, एक तर फोन सुविधा नव्हता, काहीच नव्हता त्या काळामध्ये, तर त्यांनी आम्हाला अत्यंत त्यागपूर्ण सेवा त्यावेळेस दिली. तर त्यांच्या तिथपासून माझ्या ते शिक्षणाला सुरुवात झाला. आणि या दुर्गम भागात फक्त 3री पर्यंत होता. नंतर 100 किलोमीटर दूर जाऊन आम्ही 4था वर्ग शिकलो. तर मलाही आठवते की दुर्गम भागात असताना विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण पूर्ण करावं लागतो. मग जेव्हा मी सेवेमध्ये लागलो तर मला आज आठवला माझ्या बालपणीतला हा संघर्ष. म्हणून मी या दुर्गम भागामध्ये काम करण्याची मी प्रयत्न केला आहे. आणि आज माझ्या शाळा दुर्गम भागात असून सुद्धा प्रगती करत आहे, याची दखल सरकारने घेतली आहे. आणि आता हा जो 14 वर्षातला जो कालखंड आहे आणि विद्यार्थ्यांना दिलेली सेवा आहे, याच्या फलित म्हणून आज जो आम्हाला हा पुरस्कार देण्यात आला, मला आनंद होतो आहे. आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकतो की सिटीतला जेवढा शिक्षण आहे ते दुर्गम भागात पण आपल्याला आजच्या काळामध्ये मिळत आहेत. तर आपण शिक्षण घ्यावा आणि दुर्गम भाग आहे म्हणून शिक्षणापासून दूर न जाता शिक्षण घ्यावा, असं मी त्यांना सांगू. नक्कीच. म्हणजे खरं तर कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं महत्त्व हे फार मोठं असतं. आज आपण कुठल्याही यशस्वी व्यक्तीला विचारलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही शिक्षक असतात की ज्यांनी त्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी दिलेली असते. आणि ह्या दोन्ही शिक्षकांनी आजवर अनेकांच्या आयुष्याला उत्तम आणि चांगली अशी कलाटणी दिलेली आहे. ती कशी ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शिक्षण म्हणजे नक्की काय असतं? ते फक्त पुस्तकांच्या आतच असतं, फक्त शाळेतच असतं की शाळेच्या बाहेर आणि पुस्तकांच्या बाहेरही असतं? पुस्तकांच्या बाहेरचं शिक्षण हा आजचा आपला विषय आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024चे विजेते कोल्हापूरहून सागर बगाडे आणि गडचिरोलीहून मानतय्या बेडके सर. आपल्याला एक फोन येतोय जळगावहून. ईश्वरी सोनावणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. विचारू का? हो, थेट विचारा आपला प्रश्न. नमस्कार. आपला प्रश्न विचारा ईश्वरी. हॅलो हॅलो. हॅलो सर, दोघांचं अभिनंदन मनापासून. मला एक प्रश्न होता. माझी आता चालू 12th झालेली आहे आणि मला आहे ना आता BCA ला ऍडमिशन मी घेतलंय. तर माझं आर्ट आहे ना खूप चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये मी करिअर कसं करू शकेल? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी ईश्वरी. सागर सर, काय सांगाल की हा अनेक मुलांचा प्रश्न असतो की आर्टमध्ये आम्ही खूप छान आहोत पण ऍडमिशन घेतलेलं नाही, ऍडमिशन दुसऱ्या एखाद्या शाखेला घेतलंय, काय करता येईल? कसं आहे की आता सायन्स शाखेकडे ओढ असतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा मगाशी पण सांगताना म्हणलं की 11वी 12वी सायन्स करायला मग खूप शाखा आहेत. पारंपरिक चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कला विभागाशिवाय पर्याय नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फाईन आर्ट करू शकता किंवा कमर्शियल आर्ट करू शकता. पण तुम्हाला कलेची आवड आहे किंवा तुमची कला चांगली आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला त्यामध्ये करिअरसाठी तुमच्या आत्ताच्या म्हणजे आता ती BCA ला वगैरे आहे तिनं सांगितलं, तर तशी तर तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यातली. तर मला वाटतं की आता AIचं तंत्रज्ञान इतकं आलेलं आहे आणि VFX आहे, डिझायनिंग आहे, परत तुमचं आर्किटेक्ट आहे, या पण सगळ्या गोष्टी कलेशी रिलेटेडच आहेत. सर कुठलाही कलाकार विद्यार्थी असेल तर तो तिकडे निश्चित जाऊ शकतो. NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग सारखी संस्था आहे, MIT IIT ला पण कला क्षेत्राची करिअरचे कोर्सेस आहेत वेगवेगळे. तर ईश्वरी नक्की तू या दृष्टीनं ट्राय कर आणि तुला याच्यामध्ये यश मिळेल. शुभेच्छा. नक्कीच. म्हणजे नुसतं आपण कला म्हटलं तरी त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत आणि ते आपण आत्मसात करू शकतो इतर शिक्षणाबरोबर देखील. बेडके सर, मला असं सांगा की तुम्ही आता जसं मगाशी बोलणं झालं की पटसंख्या मुलांची वाढलेली आहे, पण आता ही जी मुलं आहेत शिकायला तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काही आव्हानं जाणवतात का त्यांना शिकवताना, विशेषतः जेव्हा ग्रामीण किंवा अतिदुर्गम भाग असतो अशा भागामध्ये? तर या दुर्गम भागामधले जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये असे
काही मी अध्यापन करत असताना काही आव्हाने आहेत. एक तर यांची जी भाषा आहे, माडिया भाषिक विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत असतो. तर जे पहिल्या वर्गात जे विद्यार्थी येतात ते मुळातच मराठीच्या शब्दांच्या गंधही नसतो त्यांना. अजिबातच म्हणजे मराठी बिलकुल बिलकुल अजिबातही त्यांना मराठी माहीत नसतो. तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रमाण भाषेकडे त्यांना नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यासाठी आम्हाला शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करावा लागतो आणि तेव्हा कुठंतरी पहिली दुसरी नंतर तिसऱ्या वर्गात जाईपर्यंत तो परिपूर्ण होऊन विद्यार्थी प्रमाण भाषा बोलण्याचा तो प्रयत्न करतो. बरं, पण माडिया भाषा आणि मराठी भाषा ह्याच्यामध्ये काही साम्य आहे, काही शब्द सारखे आहेत की वेगळं आहे सगळं? किंचित वेगळाच आहे, कारण साम्य तेवढं नाही आहे. माडिया भाषा हा बोली भाषा आहे. बरोबर. तर मराठी भाषा आणि माडिया भाषेमध्ये खूप अंतर आहे. तरी आम्ही मराठी भाषा प्रमाण भाषा बोलण्यासाठी कधी कधी अध्यापन करत असताना अनुभवात्मक पद्धतीने अनुवादात्मक पद्धतीचा आम्ही वापर करतो आणि त्याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांना प्रमाण भाषाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. म्हणजे इथे खरं तर मूळ भाषा हेच जे माध्यम, ज्या माध्यमातून आपण शिकवतो की तिथेच सुरुवातीला ती भाषा तुम्हाला आधी शिकवावी लागते आणि मग पुढचं सगळं. तर दोघांनाही विचारणार आहे मी. बेडके सर, तुम्ही काय सांगाल की बोलक्या भिंती किंवा इतर अनेक उपक्रम तुम्ही राबवले, तर त्यातल्या ह्या उपक्रमाबद्दल सांगा. या ग्रामीण भागामध्ये असताना आताच मी बोललो मॅम की भाषेचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर मात करण्यासाठी हा एक माझा सुंदर असा उपक्रम होता. तर मी माझ्या शाळेमध्ये पूर्ण जेवढे भिंती आहेत बोलका केलेल्या आहेत. बोलका असा केला की त्या भिंतीवर फक्त शब्द कोरलेला आहे. मराठीचे, हिंदीचे आणि इंग्रजीचे शब्द पूर्णपणे त्या शाळेमध्ये कोरलेला आहे. एवढंच नव्हे तर कंपाऊंडचे जे भिंती आहेत त्या भिंतीला पण मी कोरलेला आहे. आणि आमच्या जे शाळा आहे निसर्गाने नटलेले शाळा आहे. निसर्गामध्ये विविध जे संपत्ती आहेत ते आहेत आणि आमच्या शाळेला लागून एक डोंगर आहे. तिथं मला विविध दगड आढळले. असे 1000 दगड मी शाळेत आणलं आणि त्या दगडावर मी शब्द लिहिलं. तर आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते दगडाला मानतात. ते ज्यावेळी मी त्या दगडावर शब्द कोरलो तर विद्यार्थी प्रेमाने ते वाचण्याचे प्रयत्न केले आणि माझ्याकडे आजचे जे विद्यार्थी आहेत जेवढे मी शब्द त्याच्यावर कोरलेला आहे ते सरसपणे वाचतात. आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे जे शब्दभंडार आहे, मराठी शब्दभंडार वाढलेला आहे आणि आत्ताचे माझे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रमाण भाषा बोलत आहेत. बरोबर आहे. म्हणजे फक्त तुम्ही भिंती नाही बोलक्या केल्या तर दगड पण बोलके केले असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. मंगल आपटे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. मला असा प्रश्न विचारायचा की फळ्यावर आपण जे शिक्षक शिकवतात तर त्या फळ्यावर लिहून देणं आणि मग ते मुलांना लक्षात ठेवणं किंवा गोष्टी रूपात सांगणं हे मुलं कितपत लक्षात ठेवतात. आणि जे तुम्ही जे कला म्हणता तर ती जी चित्रकला तर ते मुलांनी वहीवर द्यावं, ते त्या बाबतीत तुम्ही कसं सांगू शकाल चित्रकलेच्या बाबतीत? किंवा लहान मुलांना तिसऱ्या वर्षापासून खूप चित्रकलेची आवड असते. मग त्यांना कागद हवे असतात, मग फळा हवा असतो, मग भिंतीवर स्वतः चित्र काढत बसतात. तर त्यांनी कसा उपयोग करावा? धन्यवाद. काय सांगाल सागर सर? मुळात ज्या लहान वयामध्ये तुम्हाला अशा एखाद्या कलेचा ओढ लागते त्यावेळेला ती त्या वयाची स्वाभाविक आवड असते किंवा त्या स्वाभाविक गरज असते त्यावेळेची, हे मूल त्याच्यातून शिकत जात असतं. आणि मग अशा वेळेला आता माझे काही मित्र आहेत तर ते पहिल्यांदा म्हणायचे की ती सगळं भिंतीवर गिरगटतात. पण आता असा बदल होत आलेला आहे की गिरगटण्यासाठी भिंती बांधायला जाऊ लागलेले आहेत. की लहान मुलांचं गिरगटणं पण एक कला असते, त्यातून त्यांचं मुक्त अवकाश दिसत असतं, त्यांची सृजनशक्ती दिसत असते. मी अगदी सांगेन की कुठलीही गोष्ट चित्र कधीच जगामध्ये वाईट नसतं किंवा कुठलीही कला वाईटच नसते. म्हणजे माझ्याकडे तर माझ्या विषयाच्या अंतर्भूत चित्र, नृत्य, नाट्य, चित्रशिल्प, संगीत, गायन, वादन एवढ्या कला आहेत माझ्या विषयाच्या अंतर्भूत. पण लहान मुलांची निरीक्षण शक्ती जी असते ना आणि ते जे व्यक्त होत असतात त्याला कधी कुठल्या चौकटीत नाही बसवायचं. म्हणजे त्यांना तुम्ही जर घर काढायला सांगितलं तर ते घर काढतात, पण त्या ट्रान्सपरन्सी मध्ये ते आई दाखवतात. त्यांच्या भावनाच ती आहे की घर हे आईचं असतं. किंवा मांजर काढायला सांगितलं तर ते मांजराच्या पोटामध्ये उंदीर दाखवतात. त्यांना त्यांच्या डोक्यात काय असतं, मांजर उंदीर खातं. तर मग अशा वेळेला मग कोणी असं काढायचं नसतं, तर तिथं नाही थांबवायचं त्याला विधिवत शिक्षण ज्या वेळेला तो मोठा होईल त्यावेळेला निश्चित येईल. पण
मुक्त आविष्कार जो आहे ना तो जर तुम्ही चालू ठेवलात तर तुमची मुलं निश्चित कलेला न्याय देतात आणि मुक्त आविष्कारामधनंच अमूर्त चित्रकार पण खूप घडलेले आहेत. हो. सो मला वाटतं मुलांना खेळू द्या, बागडू द्या, चित्र काढू द्या, काय भिंती रंगवायच्या पुन्हा पण त्यांना हक्काची वाटली पाहिजे ती भिंत सुद्धा. वा. नक्कीच, म्हणजे खरं तर मुलांची जी सृजनशीलता असते ती कुठल्याही माध्यमातून बाहेर निघू शकते आणि त्यांना न रोखणं हे त्या वयासाठी खूप आवश्यक असतं आणि त्या कलेच्या विकासासाठी देखील. बेडके सर, तुम्ही काय सांगाल की जसं सरांनी सांगितलं की मुलांना मुक्त आविष्कार दिला पाहिजे, तर तुम्ही सांगितलं की तुम्ही दगडं आणलीत आणि त्याच्यावरती शब्द कोरलेत किंवा तुम्ही ही भिंती बोलक्या केल्यात, तर मुलांना मुक्त आविष्कार देण्यासाठी शिक्षणाच्या बाबतीत तुमच्याकडे काय प्रयत्न चालू आहेत आणि काय उपक्रम चालू आहेत? मॅक्झिमम आपण असं पाहतो की मॅडम, विद्यार्थ्यांना एखादा बंद खोलीमध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आपण, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण मुक्त वातावरणामध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षण दिलो तर त्याच्या जे शिकण्याची गती दुपटीने वाढतो आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भेटायला लागतात. तर या दुर्गम भागामध्ये असताना, या निसर्ग सान्निध्यात शिक्षण घेत असताना मी असा अनेक प्रयोग या शाळेमध्ये केलेला आहे की विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिक्षण देण्यासाठी या निसर्गामध्ये नेऊन विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षण करून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या निसर्गामध्ये राहत असताना जसं की विद्यार्थ्यांना झाडांची पाने जमा करणे, त्यांचे गणनक्रिया करणे आणि विविध झाडांची माहिती जाणे आणि औषधी विषयक वनस्पतींची माहिती देणे आणि प्रत्यक्ष त्या झाडाखाली जाऊन त्या झाडाविषयी त्यांना अनुभूती देणे, असे विविध मुक्त शिक्षण पद्धतींचा आम्ही वापर या शाळेमध्ये करत आहोत. आणि एवढंच नव्हे तर आमच्या निसर्ग साधन संपत्तीने नटलेला हा प्रदेश असल्यामुळे विविध धबधबे आमच्या जवळ आहेत. प्रत्यक्ष अनुभव आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. काही ऐतिहासिक स्थळ पण आहेत, त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देत असतो. मुक्त शिक्षणामुळे विद्यार्थी जागृत होतो आणि त्याला या शिक्षणातून आनंद मिळू शकतो. म्हणून मुक्त शिक्षण प्रत्येक शाळेमध्ये आजच्या काळामध्ये देणे गरजेचे आहे. बरोबर आहे. म्हणजे मुक्त शिक्षण हे कुठल्याही मुलासाठी किंवा घडणीच्या वयात असलेल्या प्रत्येक मुलासाठी खूप आवश्यक आहे. आता मुक्त शिक्षण देण्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पालकांची भूमिका काही वेगळी असते किंवा पालकांना कदाचित तुम्हाला सांगावं लागत असेल की मुक्त शिक्षण कशासाठी आवश्यक आहे, कारण आपल्याकडे एक असा ठोकताळा असतो की शिक्षण म्हणजे शाळेत जायचं आणि भरपूर लिहायचं आणि भरपूर वाचायचं. तर तुम्ही काय सांगाल बगाडे सर की तुमचा अनुभव काय आहे आणि पालकांशी कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधता? मुळात माझ्या आजूबाजूला कायम अशीच मुलं पहिल्यापासूनच आपोआपच येत गेली की ज्या विद्यार्थ्यांना हा खूप कॉम्प्लेक्स असायचा की आपण अकॅडमिकला खूप कमी आहोत आणि मग नेमकं मी ही मुलं काय करायचं, तर मग कशात तरी आपण दिसायला पाहिजे, मग ती खेळात जातात आणि मग तशीच ती माझ्याकडे कलेकडे यायला लागली हळूहळू. मग ती काही सगळी कलाकार नव्हते, काही सगळे चित्रकार नव्हते, सगळे उत्कृष्ट डान्सर नव्हते, काहीच नव्हतं, पण सरावानं हळूहळू ती याच्यामध्ये मास्टरी त्यांना मिळायला लागली. आज माझी कितीतरी मुलं नृत्य दिग्दर्शक म्हणून शाळांमध्ये काम करतायत, इतर शाळांमध्ये. मॅनेजमेंट स्किल त्यांना खूप चांगलं झालेलं आहे. माझ्या जवळजवळ आतापर्यंतच्या 30 वर्षामध्ये जी मुलं माझ्यासोबत काम करत होती त्यांना पेपर वर्क करणे, मॅनेज गोष्टी करणे, प्लॅन ए प्लॅन बी करणे, ह्या गोष्टी असतील किंवा एखादी निरुपयोगी वस्तू वाटेल त्याच्यातून उपयोगी काय करता येईल, तिचा वापर कुठं करता येईल, या सगळ्या गोष्टींचं त्यांना आपोआप ट्रेनिंग मिळत गेलं आणि ते आज यशस्वी आहेत, सक्सेस आहेत त्यांच्या लाईफमध्ये. कदाचित हे पुस्तकाच्या बाहेरचं जे शिक्षण आहे ते महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण आता आपण सगळे शालेय शिक्षण पद्धतीमध्ये बघतोय. राष्ट्रीय शिक्षा नीती जी आता नवीन आली आहे ती संपूर्णपणे याच्यावरच बेस आहे की ज्याच्यामध्ये तुमचं स्किल डेव्हलपमेंट महत्वाचं आहे आणि स्किल बेस्ड जग आहे. आता तुम्ही फक्त अकॅडमिक यश तुमचं नाही असं तुम्हाला तारू शकत, तुमच्याकडे मल्टी स्किल डेव्हलपमेंट पाहिजेच आहे. नक्कीच सर. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. मनीषा आपल्याशी बोलतायत. नमस्कार मनीषा, बोला. मनीषा बढेकर पुण्याहून बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम.
नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि दोन्ही सरांचे मला मनापासून खूप खूप आभार मानावेसे वाटतात. अशा दुर्गम भागामध्ये ते इतकं चांगले स्तुत्य कार्यक्रम करतायत, इतकं छान उपक्रम राबवत आहेत, त्याबद्दल त्या सरांना पुढच्या वाटचालीसाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मनीषाजी आपल्या शुभेच्छांबद्दल. तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण म्हणतो शारदीय नवरात्र म्हणजे कुठेतरी आपण सरस्वतीची आणि शारदेची उपासना करत असतो. तर ह्या काळामध्ये म्हणजे ह्या उत्सवामध्येच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन देखील आहे. तर बेडके सर तुम्ही काय सांगाल की तुम्ही पालकांना कशा पद्धतीने सांगितलं की मुलांना इथे शाळेत येणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही ज्या पद्धतीचे उपक्रम राबवताय की ते मुलांच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी गरजेचे आहेत? खरं तर या दुर्गम भागामध्ये काम करत असताना पालकांचे मन जिंकणे हे मला खूप आव्हानात्मक होता. जेव्हा मी या शाळेमध्ये रुजू झालो 8च विद्यार्थी होते, त्यापैकी 4 विद्यार्थी शाळेत येत होते आणि 4 विद्यार्थी पालकांसोबत कामाला जात होते. तर मला असं वाटलं की गावची लोकसंख्या मोठी आहे तर विद्यार्थी पण आहेत, पण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आपण कसा आणावा यासाठी मला सर्वात प्रथम त्या पालकांशी बोलून त्यांच्यामध्ये शैक्षणिक महत्त्व जागृत करणे आवश्यक वाटलं. आणि त्यानंतर मी हे त्यांच्या पालक संपर्क करणं सुरू केला. परंतु आमचे भागातले जे पालक आहेत ते दिवसभर कामाला जातात, त्यांच्या शेत जंगलामध्ये राहतो, तर दिवसभर त्यांचे दारा बंदच राहतात, तर ते संध्याकाळी कुठेतरी गावात येतात. तर रविवारच्या दिवशी गोटूल भरतो, त्या गोटूलमध्ये मी मीटिंग घेतला आणि त्यांना सांगितलं की शिक्षणाचे जे महत्त्व आणि माहिती त्यांना पटवून दिला, तेव्हा कुठंतरी ते जागृत झाले आणि थोडे थोडे विद्यार्थी पाठवायला सुरुवात केली. नंतर शाळेतले जे विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमातून विद्यार्थी घडत आहेत हे जेव्हा प्रत्यक्ष ते पालक बघितले तेव्हा मला सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि या मुक्त शिक्षणाच्या बाबतीत जेव्हा विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारामध्ये किंवा इतर प्रेक्षणीय जे स्थळं आहेत त्यांना भेटी देण्यासाठी मी नेण्याचा प्रयत्न करत होतो, पण पालक विरोध करत होते. परंतु जेव्हा त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळला तेव्हा माझ्या सोबतीला आले लोक. आता कोणताही कार्यक्रम असतो पूर्ण अख्खा गाव शाळेत येतो आणि शाळेच्या विकासामध्ये हातभार लावतात. नक्कीच, म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की कुठल्याही शाळेतला उपक्रम जेव्हा असतो तेव्हा संपूर्ण गाव एकत्र येतो त्या उपक्रमासाठी. आणि जे आपण म्हणतो की एक आदर्श शिक्षण किंवा अशा पद्धतीचं सर्वांगीण शिक्षण ते हेच असावं. आणखीही आपण जाणून घेणार आहोत शिक्षणाविषयी, किंवा हे दोन्ही शिक्षक आज आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काय करतायत किंवा त्यांच्या काही यशोगाथा आहेत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 ज्यांना मिळालेला आहे असे 2 शिक्षक, सागर बगाडे सर जे कोल्हापूरहून आलेले आहेत आणि मानतय्या बेडके सर जे गडचिरोलीहून आलेले आहेत, अशा दोघांशी आज आपण गप्पा मारतोय. आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून. बाळकृष्ण बाचल आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न थेट विचारा. नमस्कार. हा, माझं नाव बाळकृष्ण बाचल. हो, आपला प्रश्न सलग विचारा सर. सर, प्रश्न असा आहे की प्रश्न असा आहे सर, शासनाचं जे धोरण आहे आत्ताचं आनंददायी शनिवार, त्या संदर्भात आपण काही उपक्रम राबवल्याचं काही नियोजन आहे का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आनंददायी शनिवार हा उपक्रम अनेक शाळांमध्ये राबवला जातो, आपल्याही शाळांमध्ये राबवला जात असेल तर तुम्ही दोघेही नक्की काय काय करता, काय सांगाल सागर सर? आनंददायी शनिवारची जी संकल्पना आहे ही आत्ता जरी कार्यान्वित झालेली असली राष्ट्रीय शिक्षण नीतीमुळे असेल किंवा द जॉयफुल लर्निंग पोर्शनमुळे, तरी आमच्याकडे पूर्वीपासून आम्ही तो एक ॲक्टिव्हिटी क्लब नावानं उपक्रम राबवायचो. त्यामध्ये फक्त काय असायचं की जी कलाक्षेत्राला निगडीत मुलं आहेत, ज्यांना त्याची आवड आहे, त्यांच्यासाठी आम्ही ते शनिवारचे 2-3 तास बाजूला काढायचं. पण आता विना दप्तराची शाळा घ्यायची आणि मला वाटतं की माझ्यासारख्या शिक्षकाला ही सुवर्ण संधी आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये असं केलेलं आहे की
ठराविक प्रकारचे विषय शिक्षक आहेत जे ते संपूर्ण त्यांच्या त्यांच्या विषयातल्या काही आनंदी गोष्टी आहेत त्या शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारचे शालेय साहित्य आज आता आमच्या शाळेमध्ये भरपूर आहे. बरं. 50 शिक्षकांचा स्टाफ आहे आमचा एकत्र अच्छा. आणि जवळजवळ 1200च्या वर 1800 पर्यंत आमची सगळी एकूण संख्या आहे. बरं. संस्था आम्हाला खूप सपोर्टिव्ह आहे. आमचे प्राचार्य खूप उत्साही आहेत. म्हणजे ह्या दोन गोष्टी एखाद्या शिक्षकाच्या सोबत असणं खूप गरजेचं असतं. आणि आनंदायी शिक्षणमध्ये मी वेगवेगळ्या निमंत्रितांना बोलवतो, कला क्षेत्रामधल्या त्या व्यक्तींना बोलवतो आणि त्यांना त्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन दिलं जातं. वर्कशॉप आपण म्हणतो आपण किंवा डेमॉन्स्ट्रेशन म्हणूया तसं. आणि मग तो डेमॉन्स्ट्रेशन एक तासाभरात झाला की तिथून पुढे त्या डेमोवर आधारित काही ऍक्टिव्हिटी मी घेतो तिथे शाळेमध्ये. आणि माझ्याकडे संपूर्ण असा मोठा हॉल आहे आमच्या शाळेचा. माझं स्वतःचं आमच्या शाळेचं कलादालन पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठं आहे आणि त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या सहज गोष्टी आहेत आणि मला खूप आवडलेली आहे ही संकल्पना आणि सगळ्या शाळांनी राबवावी. कारण याच्यासाठी साहित्य काही लागत नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला सृजनशील मुलांची सगळी गरज आहे. मुलं असतात, मुलांना नवीन करायला नेहमी आवडतं. बरोबर. म्हणजे खरं तर ह्यासाठी खूप साहित्य असण्याची गरज नाहीये, पण मुलांची सृजनशीलता आणि त्याला एक मोकळी वाट करून देणं हे खूप गरजेचं आहे आणि तसे शिक्षक आणि शाळेचं वातावरण ठेवणंही. सर, तुम्ही काय सांगाल की तुमच्या शाळेत कशा पद्धतीने हा शनिवार राबवला जातो? हा खरं तर आनंददायी शनिवार हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणारा हा आठवड्यातला एक दिवस असतो. तर याचा पुरेपूर वापर आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देत असतो. तर या दिवशी विद्यार्थ्यांना जे पुस्तक घेऊन येत नाही, दप्तर घेऊन येत नाही, शाळेतच घरीच ठेवून येतात शाळेत. तर या दिवशी आम्ही विविध असे आनंददायी उपक्रम विद्यार्थ्यांना देत असतो की ते आनंदित होऊन शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकतात. काही उपक्रम माझ्या शाळेत मी राबवत असतो. जसं की या शनिवारच्या दिवशी मी विद्यार्थ्यांना असा एक उपक्रम देत असतो की विद्यार्थी घरून शाळेत येत असताना आणि शाळेतून घरी जात असताना घरून जेव्हा तो शाळेत निघतो तेव्हा त्यांना आम्ही असा इन्स्ट्रक्शन देतो की तुम्ही पावले मोजत या. अच्छा. बरं बरं. तर ते पावले मोजत शाळेत येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही एवढी पावलं मोजली. मग जाताना सुद्धा ते पावलं मोजत जातात. म्हणजे नकळत या आनंददायी कृतीतून त्यांना शिक्षण मिळत असतो. तर विद्यार्थी त्यांना समजतही नाही आम्ही गणितीय क्रिया करत आहोत किंवा शिकत आहोत आम्ही. तर याच्यातून आम्ही बेरीज वजाबाकी असे छोटे क्रिया या पहिली वर्ग दुसऱ्या वर्गाच्या मुलांना आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर आहे. म्हणजे शिक्षण हे आनंददायी पण असलं पाहिजे आणि त्या आनंदाबरोबर कुठेतरी आपण म्हणतो की असं हळूच शिक्षण पण त्याच्यात लपलं असलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकेल. सर, आपण बघतोय की आता विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे आणि रोज काहीतरी नवीन तंत्रज्ञान बदलतंय. विद्यार्थ्यांना देखील हे तंत्रज्ञान अवगत करणं हे आता काळाची गरज झालेली आहे. तर सागर सर, तुम्ही काय सांगाल की तुम्ही कला शिक्षक आहात आणि कला आणि डिजिटायझेशन ह्याचं आत्ता सध्या स्वरूप काय आहे आणि तुमच्या विद्यार्थ्यांना सांगताना तुम्ही काय त्याचं कशा पद्धतीने शिक्षण देता? माझ्याकडे कसं आहे की पूर्वीपासून मी स्वतः एक नृत्य दिग्दर्शक असल्यामुळे असेल, पण व्हिज्युअलायझेशन हा माझा सगळ्यात पहिल्यांदा आयडिया होती आणि चित्रकार असल्यामुळं फ्रेमिंग डोक्यात असतं. सो ती फ्रेम सुंदर कशी होईल आणि तिथं व्हिज्युअलायझेशन काय करायचं, तिथं रचना काय करायची, ह्या संकल्पना होत्या. तर याच्यामध्ये माझ्या सगळ्याच भागातली मुलं त्याच्यामध्ये उपयोगी पडायला लागली. मग काही नेपथ्य करतात, सेट लावतात, काही जण त्यांचे कॉस्ट्युम बघतात, काही जण त्यांचे मेकअप बघतात, काही जण त्यासाठी लागणारी प्रॉपर्टी तयार करतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये काही वेळेला लक्षात यायचं की मला दाखवायचा आहे शिवाजी महाराजांचा किल्ला, पण नाही दाखवू शकत, आपल्याकडे तेवढी साधन सामग्री, वेळ आणि तेवढी जागा नाहीये. तर आता आम्ही एका स्क्रीनवर पाठीमागे ते सगळं दाखवू शकतो. तर ही आधुनिक तंत्रज्ञानानं माझ्या कलेला दिलेली जोड आहे. विश्वविक्रम मी केला जवळजवळ 350-400 मुलांना घेऊन, जो शिवरायांच्या जीवनावर आधारित होता. तर त्याच्यामधून मला हे जाणवलं की मुलांना इतिहासाची जाणीव जरी असली तरी त्यांना सर्चिंग करणं, ते शोधून काढणं, त्याच्यासाठीच्या क्लिप्स तयार करणं, ही एक टेक्नॉलॉजी मिळाली. AI आलेलं आहे. आता माझी 8वीची मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण घेत आहेत आणि त्यातून आर्ट मध्ये कसं जायचं का. कारण मुळात एक भीती होती लोकांना की हे कुठेतरी धोकादायक आहे, हे आर्ट संपवून टाकणार आहे. तर नाही आहे, ते शेवटी इंटेलिजन्स जरी असलं तरी ते आर्टिफिशियल आहे.
कृत्रिम आहे, खरी बुद्धिमत्ता कामाला येणार आहे. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. शुभांगी बेडके आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. बोला, सलग आपला प्रश्न विचारा. बोला बोला. हॅलो हॅलो शुभांगी ताई, आपला प्रश्न सलग विचारा. बोलतेय रत्नागिरीतून. प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे उपक्रम करता, ते उपक्रम करताना पालकांना ते कितपत आवडतात? कारण पालकांची अशी समजूत असते की अभ्यास करायचा म्हणजे नुसतं पाठांतर करायचं. धन्यवाद धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे शुभांगी ताई, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. बेडके सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? त्यांनी चांगला खूप असं प्रश्न विचारलेला आहे की आपण विविध उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो, तर त्या उपक्रमातून काहीतरी फलनिष्पत्ती आपल्याला मिळत असतो. जसं की मी म्हटलं आहे की गणन क्रिया करण्यासाठी आम्ही एक शाळेत उपक्रम राबवला आहे. यातून नकळत विद्यार्थी गणितीमध्ये तरबेज झालेले आहेत. बरोबर. तर हे जेव्हा आम्ही पालकांना त्यांच्या गोटू सभेमध्ये समजावून सांगतो, जेव्हा पालक सभा आम्ही घेतो, त्यामध्ये आमचा एक असा कार्यक्रम राहतो की पालकांसमोर जे हप्ताभरातील झालेल्या गोष्टी त्यांना विद्यार्थ्यांना त्या पालकांसमोर वाचायला लावतो. जेव्हा विद्यार्थी तरबेज होऊन हुशार होऊन तेव्हा त्या पालकांसमोर प्रकट होतो, तेव्हा पालकांनाही वाटते की खरंच विविध उपक्रमांचे आयोजन शाळेत केलं पाहिजे. म्हणजे पालकांपर्यंत देखील ही गोष्ट पोहोचवली पाहिजे की तुमची मुलं काय शिकत आहेत. खरं तर तुमच्या दोघांकडेही मला माहिती की अजून सांगण्यासारखं भरपूर आहे. जसं की गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये बेडके सरांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, शाळा डिजिटल केलेली आहे आणि असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. पण आपली सांगतेची वेळ झालेली आहे, तर तुम्हा दोघांकडूनही जाता जाता मला सगळ्या पालकांसाठी आणि सगळ्या शिक्षकांसाठी तुम्ही काहीतरी सांगावं अशी इच्छा आहे. सागर सर, तुम्ही काय सांगाल? चाकोरीबद्ध शिक्षणातून मुलांना थोडंसं मोकळं करा. तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. मुलं आपल्यापेक्षा खूप तंत्रज्ञानानं पुढे आहेत आत्ता, आणि त्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांच्यावर योग्य संस्कार घडवणं, त्यांना फक्त एक दिशा दाखवणं, त्यांना बोटाला धरून चालवणं नाही आहे आता. तर या नव्या बदलाला थोडं पालकांनी मानसिकदृष्ट्या तयार राहायला हवं आहे. आणि नातेसंबंधांना पण एकच लक्षात ठेवा की तुमच्या मुलाच्या बाबतीत असं व्हायला पाहिजे की हमने जब भी पंख खोले है उडानों के लिए, हम चुनौती बन गए है आसमानों के लिए. आणि ह्या पिढीमध्ये तो निश्चित तो जोश आहे, ती ऊर्जा आहे, आणि ही मुलं यशस्वी होतात त्यांच्यावर विश्वास टाकलात तर. नक्कीच. तुम्ही काय सांगाल सर? मी एवढंच सांगू शकतो की दुर्गम भागातील शिक्षण देत असताना जे पालक आहेत ते पालक शाळेमध्ये सामील झाला पाहिजे शाळेचा विकास करण्यासाठी. माझ्या शाळेचा विकास करत असताना बहुत सारे असे लोकसहभागातून निधी उभा केला आहेत. तर त्यापैकी एक मोहित कुमार सर दिल्लीचे आहेत, त्यांनी जेव्हा व्हिजिट केले माझ्या शाळेला बहुत सारे डिजिटल सामान त्यांनी दिलेले आहेत. आणि माझ्याकडे असे स्वयंसेवक आहेत, ते स्वयंप्रेरित येऊन शाळेसाठी 24 घंटे काम करणारे स्वयंसेवक आहेत माझ्याकडे. तर मी पालकांना सांगू इच्छितो की असे जे सहभाग आहेत शिक्षणामध्ये असू द्या. जेव्हा आपण सगळे लोक एकत्र येऊन या शिक्षणासाठी काम करतो, तेव्हा निश्चितच आपल्या शाळेची प्रगती होतो आणि आपल्या मुलांच्या निश्चितच डेव्हलपमेंट याच्यातून होत असतं. नक्कीच. म्हणजे मुलांचा खरं तर हा सर्वांगीण विकास होतच असतो. पण आजचा आपला विषय आहे की पुस्तकाच्या बाहेरचं जे जग आहे ते मुलांना कशा पद्धतीने तुम्ही दाखवता, किंवा जे विद्यार्थी शाळा सोडून पुढेचं म्हणजे शाळेनंतरचा त्यांचा प्रवास काय आहे, काय सांगाल तुम्ही सागर सर? सुदैवानं माझ्या बाबतीत असं आहे की अगदी 2001 पासून सगळे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही आहेत, संपर्कात असतात. मी त्यांना वेगवेगळे कोर्सेस सुचवत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवत असतो. मुंबईसारख्या ठिकाणी जेला जसा मुलगा जातो तसाच एखादा थोडासा मुलगा असतो. शिल्पकलेमध्ये आहे त्याला मी बेंगलोरला पाठवतो, इतर ठिकाणी पाठवतो की जिथे गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत आणि खूप कमी पैशातले आहेत. दागिने आरेखन सारखा कोर्स आहे की जो माझी मुलं चांगली करू शकतात. तर खूप करिअरच्या संधी मुलांना मी दाखवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याचं सुवर्ण संधी केलेले आहेत. नक्कीच. म्हणजे मुलांनी त्याची सुवर्ण, आणि हे कुठेही शालेय अभ्यासक्रमामध्ये आलेलं नव्हतं. आणि माझ्या या गोष्टीवर ठाम आहे, थोडंसं बाकीच्यांना नाही पटणार पण मी या गोष्टीवर ठाम आहे की तुम्ही
तुमचं शालेय शिक्षण आठवून बघा, तुमच्या मुलांचं शिक्षण आठवून बघा. आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो तो काय सुंदर हवा आहे म्हणतो, आपल्याला कुणी खारं वारं आहे का मतलई वारं आहे विचारत नाही, ज्याला आपल्याला शालेय शिक्षणात खूप मार्क असतात. नक्कीच सर, तुम्ही काय सांगाल की तुमची देखील विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, ती आज काहीतरी चांगलं करतायत, तर त्या यशोगाथा अगदी थोडक्यात. या भागात काम करत असताना आम्ही जेव्हा बाहेर फिरत होतो असे विद्यार्थी मला भेटले जे शाळाबाह्य होत गेले आणि ते विद्यार्थी जंगलामध्ये भटकत होते आणि काही विद्यार्थी गाय बैल चारत असताना दिसले. अशा मुलांना आम्ही एकत्रित केला आणि असे माझ्याकडे 26 मुले आहेत सध्या. तर आम्ही त्या आमच्या शाळेमध्ये येऊन त्यांना शिक्षण देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. तर हे शाळेतून गेल्यानंतर या ग्रामीण भागामध्ये, या संवेदनशील भागामध्ये उच्च शिक्षणाकडे वळत नाही. तर आमचा प्रयत्न आहे की यांना आम्ही उच्च शिक्षणाचे दारे उघडून दिला पाहिजे. असे माझे विद्यार्थी आहेत, त्यांना आम्ही पुणेसारखा मोठ्या सिटीमध्ये त्यांना ऍडमिशन करून दिला. आणि एवढंच नव्हे तर आता माझ्या आतून घडलेले जे विद्यार्थी आहेत नर्सिंगमध्ये गेलेले आहेत, अशा प्रकारे या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनात त्यांना आम्ही फॉलो करत. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेरचं शिक्षण मिळालेलं आहे आणि आपले शिक्षकही असे आहेत, असं म्हणतात की शिक्षक म्हणजे घडा बनवणाऱ्या कुंभारासारखे असतात की वरून जरी फटके दिले तरी आतून आधाराचा हात असतो, असं गदी माडगुळकर यांच्या एका कवितेत आहे. तर तुम्ही दोघेही अशा पद्धतीचे शिक्षक आहात की ज्यांनी अनेक घडे बनवलेले आहेत. तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि इथे आलात, आमच्या सगळ्या दर्शकांशी संवाद साधलात, त्याबद्दल आमच्या संपूर्ण सह्याद्री वाहिनीतर्फे आपल्या दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. दर्शको, आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.